आज आमच्या नवी मुंबई शहराचे युवा नेते आणि आमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय माजी आमदार संदीपजी नाईक यांचा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत असताना खऱ्या अर्थानं आपल्या ह्या नवी मुंबई शहराचे लोकनेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना आज संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस संपन्न होतो आहे आणि त्या माध्यमातून खरं तर वरिष्ठांनी दिलेले आदेश म्हणा, मार्गदर्शन म्हणा, या ठिकाणी संदीप नाईक साहेबांचा वाढदिवस हार आणि पुष्पगुच्छ न देता एक सामाजिक उपक्रम, समाजासाठी लागणारं काही हितदायक काम माझ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी व्हावं म्हणून खरं तर संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये गेली 8 दिवस माजी आमदार संदीपजी नाईक साहेब यांचा वाढदिवस संपन्न होतो आहे. त्यामध्ये अनेकांनी या ठिकाणी समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी घेतलेले आहेत. परंतु आमच्या सांडपाडा प्रभाग क्रमांक 19च्या वतीने माझे सर्व सहकारी, आमच्या सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही ह्या सांडपाडा विभागामध्ये स्वच्छता अभियान आणि दुपारी 11 वाजता या ठिकाणी मिलेनियम हॉस्पिटल या ठिकाणी रुग्णांसाठी फळं वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं तर गेली अनेक वर्षाची आमची असणारी समस्या आमच्या सांडपाडा ब्रिज खाली जवळजवळ आपण या ठिकाणी पाहिलं असेल. स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून माझे सर्व सहकारी, महिला आघाडी असतील, आमची पुरुष मंडळी असतील, युवा कार्यकर्ते असतील, यांच्या माध्यमातून आम्ही ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवलेली आहे. आणि खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी जवळजवळ 20 टन कचरा या ठिकाणी ह्या ब्रिजच्या खाली या ठिकाणी साठलेला होता. ते काढण्याचं काम माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थानं वाढदिवस कसा या ठिकाणी आपण साजरा करावा, समाजासाठी हितदायक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न व्हावेत, ही आमची युवा नेते माजी आमदार सन्माननीय संदीपजी नाईक साहेब यांनी केलेले आव्हान आणि त्या आव्हानानुसार आम्ही आज या ठिकाणी स्वच्छता मोहीम अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न केलेली आहे. त्याबद्दल माझ्या सर्व महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा कार्यकर्ते, आमचे सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार. धन्यवाद. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।